तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज चिकटे ग्रुप यांच्या आज गुंथाडा या पटामध्ये विजय झालेला आहे। तर आपण ग्रुप आपल्या सोबत आहे, तर ग्रुपबद्दल माहिती जाणून घेऊ। सर्वात आधी अभिनंदन काकाजी। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे सांगा। माझे नाव कैलास किसनराव मोहल्ले, राहणार कडोली, तहसील कामठी, जिल्हा नागपूर। तर काकाजी, आज आपल्या विरुद्धमध्ये कोणते बैल होते? ते राजूजी भांडेकर यांचे गडचिरोली जिल्ह्याचे बैल होते। आणि आपला नागपूर जिल्हा? आमच्या नागपूर जिल्हा। आणि काय नावाने दादा आज पावती होती? आमची तनुश्री कैलाश मोहल्ले, चिकटे ग्रुप, तरोडी। तर काकाजी, आजचा जो खेळ झाला यामध्ये हा किती लाखापर्यंतचा बिल होता? सगळ्यात मोठा चांगला सेकंड पॉईंटचा गेम म्हणजे मोठा होते। पैसा म्हणजे मोठा होत नसते गेम। आणि चांगला लोक पाहायला येते नावासाठी। नाव कोणाचे बैल लागले आहे तेही लोक चांगले आहे। जे हारले असेल, आज ते हारले असेल, आम्ही जिंकलो असेल, हारजीत होत असते, पण ग्रुप चांगले जर भिडले, लोकायला प्रदर्शन, बैल कसे पोचले, कसे धावले, या सेकंड पॉईंटले धावले, त्याचं महत्त्व असते, पैशाचं महत्त्व नसते। तर हे बैल कुठल्यात काकाजी? हे तरोडी कडोली, एक तरोडी कडोली। म्हणजे न्यू एंट्री आहे ना तुमची आता? तर कुठली खरेदी आहे या बैलांची? आम्ही असं गावखेड्यातूनच बैल खरेदी करतो, असं काही प्रॉपर सांगता नाही येणार। आणि आजचा जो खेळ होता तुमचा, हा किती फुटापर्यंत होता? आमच्या 2100 फुटावर। 2100 फूट। आणि दान तुमची हिरवी? आमचे हिरवी दान होतं। आम्ही टॉस जिंकलो आणि आम्ही हिरवा दान घेतला। तर काय सांगाल दादा आजच्या खेळाबद्दल? काही नाही, यामध्ये इथं ग्रुप म्हणजे जे पालन पोषण करते, जे बिचारे आमच्याकडे नोकरी करत असेल, पण त्या बैलांना जे पोचते, आमचे जे ड्रायव्हर आहे, उमेश आहे, चव्हाणजी आहे, आमचे हे छोटे चव्हाणजी आहे, आणि जो ग्रुप आहे सगळ्याची मेहनत आहे याच्यात। हे एकटे चिकटेची किंवा महल्ल्याची नाही आहे, हा पूर्ण ग्रुपची मेहनत आहे। म्हणूनच हा विजय, जे बैलाचं पालन पोषण केलं ह्या मुलांनी, यांनी सगळं संगोपन केलं आणि सगळ्याचा साथ। आजचा हा खेळ असा होता का नागपूर जिल्हा विरुद्ध गडचिरोली, ह्या एकदम सामना एकदमच फाईटचा असल्यामुळे सगळ्याला इंटरेस्ट होता ना। या भागामध्ये आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपला आजपर्यंत एकही गेम झालेला नव्हता। हे पहिले आता 15-18 वर्षापासून आपण तिकडेच खेळत होतो, मछलीला बाहेर आपले गेम व्हायचे, पण आज पहिल्यांदा आपल्या नागपूर जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात हा गेम झाला आणि आपल्या इकडल्या लोकांना, तालुक्यातल्या लोकांना आपलं प्रदर्शन, बैलाचं प्रदर्शन पाहायला मिळालं। त्याबद्दल आम्हाला या भागातील लोकांना खूप, कमिटीचं, मी अजून कमिटीचं खूप अभिनंदन करेल। त्यांनी चांगलं दान म्हणजे नियोजन, चांगली व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन। जे काही आमचे मित्रमंडळी आले सगळे पाहायला, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। तर काकाजी, आज आपल्या चिकटे ग्रुपचे आतापर्यंत किती खेळ झालेले आहेत? आमचे आता ते सुरुवातीपासून हे यांच्या इथं नाही माहिती, पण मी जेव्हा यांच्या पहिला खेळ, मी यांच्या खेळ पाहायला सातपुतीला गेलो, तर मी या शौकामध्ये नसताना मला माहिती पडलं की आमचे चिकटे भाऊ यांच्या खेळ लागला सातपुतीला। मी खेळ पाहायला गेलो, जेव्हा मी खेळ पाहिला तेव्हापासून मी खूप इम्प्रेस झालो यांच्यावर आणि यांच्या नियोजन, यांचं मार्गदर्शनामध्ये। मग मी त्या शौकामध्ये आलो यांच्याच मार्गदर्शनात, आणि तेव्हापासून मी यांच्यासोबत। तर अभिनंदन दादा। आणखी आपल्या मताने काही सांगू इच्छाल? मी हेच सांगेन की आम्ही सगळं शेतकऱ्याचे मुलं आहे, आणि शेतकऱ्यांच्या हा बैल पालन पोषण करणे, त्याला घडवणे, त्याला एक चांगला उत्कृष्ट धावणारा बैल बनवणे आणि त्याच्या संगोपन करणे, हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या एक हौसीचा एक शंकरपट असते। या शंकरपटामध्ये जे लोक आले त्यांच्यासुद्धा मनोरंजन झालं। ज्या लोकांनी इथे मेहनत घेतली बैलांच्या मागं, बैल पकडणाऱ्यापासून, हकलणाऱ्यापासून तर बैलांचं व्यवस्था लावण्यापासून, खाण्यापिण्याची सगळ्यांची खूप मेहनत असते। आणि या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एक नियोजन आणि मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते। ते रमेश भाऊ चिकटे यांनी आम्हाला कॉपरेट केलं आणि त्यांचा खूप मोठा अनुभव त्यांनी आमच्यासोबत शेअर केला, आणि आज हा जो विजय आहे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आणि सामोरही पोहोचू, आणि आम्ही आपल्या नागपूर जिल्ह्यात खूप चांगले बैल तयार करून सन्यानी आम्ही पुन्हा समोर जाऊ, एवढं सांगतो। आणि सगळ्यांचे धन्यवाद, आपण सगळे आले, आपण बघितलं, याच्यानंतर पण चांगले सामने बघायला मिळेल, एवढीच आपल्या सगळ्यांना आज जाहीर माहिती देतो आणि ते माझे 2 शब्द संपवतो।